Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 3.3 news analysis from your book My English Book 7. सो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण इयत्ता 7वी इंग्लिश या पाठ्यपुस्तकातील 3.3 न्यूज ॲनालिसिस शिकणार आहोत. ते न्यूज ॲनालिसिस म्हणजे काय? तर न्यूज ॲनालिसिस म्हणजे एखाद्या बातमीचं विश्लेषण करणं. तर हे आज आपण शिकणार आहोत. पण हे शिकण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण आपण 1.1 या लेसनपासून ते 3.2 इथपर्यंत सगळ्या लेसनचे वर्कशॉप सोडवलेले आहेत आणि ते तुम्हाला सपना होमस्कूलिंगवर सहज भेटू शकतात. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. सो न्यूज ॲनालिसिस, तर मेनी पीपल बिलीव्ह दॅट, याचा अर्थ काय की खूप लोकांना विश्वास वाटतो की ऑल दॅट इज प्रिंटेड ऑन पेपर मस्ट बी ट्रू अँड रिलायबल. आता मस्ट बी ऑल दॅट इज प्रिंटेड म्हणजे काय? जे काही कागदावर छापलेलं आहे ऑन पेपर मस्ट बी ट्रू अँड रिलायबल म्हणजे ते खरंच असणार आहे आणि विश्वासार्हतापूर्वक असणार आहे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो असं. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑर न्यूज आयटम्स दॅट डू नॉट मॅच. काही काही नवीन शब्द आपल्याला माहिती होतात आणि काही फ्रेजेस पण आहे बघा. बट वी ऑल्सो कम अक्रॉस म्हणजे बट म्हणजे परंतु. वी ऑल्सो कम अक्रॉस की आपल्या पुढे काही गोष्टी आपल्या उघडकीस येतात, नजरेस येतात, सामोऱ्या येतात की बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे थोडीशी माहिती ऑर न्यूज किंवा एखादी बातमी, आयटम्स दॅट डू नॉट मॅच म्हणजे आपल्या माहितीतली एखादी माहिती आपण पेपरमध्ये बघतो की अरे ही तर थोडीशी वेगळी दिलेली आहे, ही तर थोडंसं वेगळं स्वरूप आहे याचं. डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स. टॅली विथ फॅक्ट्स म्हणजे टॅली म्हणजे काय? ॲक्च्युली टॅली हा शब्द कसा वापरला जातो की सगळं जुळलं पाहिजे, सगळ्या गोष्टी जुळल्या जात नाही. आणि फॅक्ट्स म्हणजे कशा की ज्या गोष्टी खऱ्या खऱ्या घडलेल्या आहेत, त्या वास्तवात घडलेल्या गोष्टी ह्या वर्तमानपत्रामध्ये दिसत नाही आहेत. आर ओन एक्सपिरियन्सेस, आयडियाज एक्सेट्रा. कारण एखादी गोष्ट आपण स्वतः नजरेनं बघितलेली असते, आपल्याला स्वतः माहिती असतं, पण आपण बघतो अरे हे जे घडलं होतं ते पेपरमध्ये दाखवलं नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला दिसते. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट what we read or hear before we form our opinion. म्हणजे इथे रायटरला आपल्याला व्यवस्थित सांगायचं की पेपरमध्ये एखादी बातमी येते, त्या बातमीने आपण एक तर भडकतो, अस्वस्थ होतो किंवा आपल्याला खूप छान वाटतं किंवा आपल्याला काळजी वाटते. याआधी थोडंसं थांबा, समजून घ्या की ह्या घडलेल्या गोष्टी खऱ्याच खऱ्या असतात का, की ह्या कागदावर लिहिलेलं ते सगळं खरं आहे का, किंवा जे घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत अस्तित्वात त्यांची खरंच माहिती दिलेली तशी आहे का, हे सगळं आपल्याला बघण्याची थोडीशी गरज आहे. ऑफकोर्स, नक्कीच, यू मस्ट डू इट विथ अन ओपन माइंड. म्हणजे तुम्ही कधीही कुठलीही बातमी बघता त्यावेळेस तुम्ही नक्कीच ओपन माइंड म्हणजे तुमचे डोळे, कान, डोकं उघडं ठेवून तुम्ही ऐकता, असं इथे लेखकाला म्हणायचं आहे. मग हा धडा तुम्हाला का दिला असेल 7वीला, कधी विचार केला आहे का? कारण तुम्ही आत्ता ॲट द एज ऑफ 12 इयर्स यू हॅव टू अंडरस्टँड बिहाइंड द ट्रूथ फॅक्ट्स. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की कुठल्याही घटनांचा विचार करताना ती घटना खरी घडली आहे, खोटी घडली आहे, ती काय लिहिले, काय नाही लिहिले, हे विचार तुमचे पक्के करण्या अगोदर थोडासा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित लेखकाने हे दिलं असावं. सो डू यू रीड न्यूजपेपर एव्हरी डे? पहिलं तर मला सांगा, तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचता का? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन्स ऑन रेडिओ और टी व्ही? तुम्ही ऐकता का म्हणजे बातम्या रेडिओवरती असणाऱ्या, टी व्हीवर असणाऱ्या बातम्या तुम्ही ऐकता का रोज? यू मे हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स अँड डिस्कसिंग देम विथ फिलिंग. म्हणजे की तुमचे मोठे भावंड किंवा तुमचे वडीलधारे व्यक्ती जेव्हा एखाद्या बातमीचं विश्लेषण किंवा चर्चा करत असतात तुमच्यासमोर, एखाद्या भावनेनं करत असतात ना. एखादी गोष्ट घडते आणि आपण अरे काय यार भूकंप झाल्याची बातमी आली, हां आपण वर्ल्ड कप जिंकला, हे जे भावना असतात चर्चा करताना, गप्पा मारताना, तर तुम्ही पाहिले का कधी अशा चर्चा करताना? तर कदाचित तुमचं उत्तर हो असेल, नाही असेल, काही असेल. तुम्ही कमेंट करून माझ्यासोबत शेअर करू शकता. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? म्हणजे डू यू थिंक अबाउट द न्यूज
तुम्ही विचार करता का एखाद्या बातमीबद्दल दॅट यू रीड ऑर हिअर? बातमी एकतर आपण वाचत असतो किंवा बातमी आपल्या कानावर पडते. तर तुम्ही अशा म्हणजे ऐकू येणाऱ्या बातमीवर किंवा वाचल्या जाणाऱ्या बातमीवर तुम्ही विचार करता का? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी, इथे इफचा वापर केला. इफ म्हणजे जर, म्हणजे त्या कागदाच्या तुकड्यावर असणाऱ्या बातमीनं तुम्ही आनंदी होता. यू विल से इट इज अ गुड न्यूज. तुम्ही कदाचित म्हणू शकता की ही आनंदाची बातमी आहे. इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड, काही तुम्हाला खूप काहीतरी राग आणि चीड आणून देते बातमी, यू विल से दॅट इट इज बॅड न्यूज. तुम्ही कदाचित एखाद्या वाईट बातमीसुद्धा म्हणू शकता. यू मे फाइंड सम न्यूज आयटम्स इंटरेस्टिंग. कदाचित तुम्हाला काही बातम्या अतिशय अशा छान वाटू शकतात की अरे काय भारी काहीतरी घडते. अँड सम अदर्स अनइंटरेस्टिंग, म्हणजे यात काही इच्छाच वाटणार नाही तुम्हाला वाचायची अशा. ऑर इवन बोरिंग, कंटाळवाण्या पण बातम्या असू शकतात. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. हे फार महत्त्वाचं आहे की एखाद्या बातमीच्या तुकड्यावरची माहिती ही खरंच खरी आहे. रिलायबल म्हणजे विश्वासार्हता असलेली, आणि अविश्वासदर्शक म्हणजे एखाद्या कागदाच्या तुकड्यावर असणारी माहिती खरंच ती खरी आहे का, किंवा खरंच ती खोटी म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी आहे की नाही, हे तुम्हाला विचार करण्यासारखं आहे. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर, म्हणजे ही गोष्ट तुम्ही विचारात घेण्यासारखी आहे की त्या कागदाच्या तुकड्यावरची माहिती विश्वासदर्शक आहे की अविश्वासदर्शक आहे. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक. आता फ्रेजेस म्हणजे काय? फ्रेजेस म्हणजे तर वाक्य आहे, पण वाक्याला अर्थपूर्ण वाक्य अर्थाने आपण घेऊ शकतो. जसं की आय इट, मी जेवलो, हे 2 शब्दांचं पण वाक्य आहे ज्याला अर्थ आहे, ते पण वाक्य होऊ शकतो. किंवा आय एट यस्टरडे, हे पण वाक्य होऊ शकतं. आय एम गोइंग टू ईट यस्टरडे, किंवा आय वॉज वेटिंग फॉर यू, हे पण वाक्य होऊ शकतं. सो अशा प्रकारे फ्रेजेस असतात. लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस. आता इथे बघा, अकॉर्डिंग टू आवर सोर्सेसचा अर्थ काय आहे की आमच्या माहितीनुसार. तर हे आहे, आम्हाला ते काही नावं सांगत नाही ना, यांनी आम्हाला माहिती सांगितली होती. तर कायम असतं की आमच्या उपलब्ध माहितीच्या स्रोतानुसार. अथॉरिटी सेज दॅट म्हणजे आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. अँड आय विटनेस अकाउंट म्हणजे काय, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला शब्द ऐकायलाच मिळतात बातम्यांमध्ये एक्सेट्रा, टू कन्व्हिन्स द रीडर्स ऑर व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल. आणि हे सगळे शब्द का वापरले जातात? कारण जो वाचतो बातमी, जो ऐकतो बातमी, त्याला ती बातमी विश्वासपूर्वक वाटली पाहिजे, तरच तो ती बातमी वाचणार ना. मग हे काम असतं न्यूजवाल्यांचं की ते आपल्याला असे शब्द सांगतात की प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आमच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, किंवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किंवा म्हणणार काय की आमच्या उपलब्ध स्रोतांनुसार. असं सगळं सांगितलं की आपलं अरे हा खरंच असं काही घडलं आहे का, असं जे होतं ना, ते हे तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी, तुमचं लक्ष वेधण्यासाठी खास करून केलेलं असतं. ऑर द रिपोर्टर मे सिम्पली से, किंवा एखादा वार्ताहर सहज म्हणतो. रिपोर्टर म्हणजे काय? वार्ताहर. एखादी बातमी त्याला रिपोर्टर म्हणतात. इट इज लर्न दॅट, किंवा हे आम्हाला आता ज्ञात झालेलं आहे, माहिती झालेलं आहे. इट हॅज कम टू लाईट दॅट, आणि आता हे प्रकाश झोतामध्ये आलेलं आहे, प्रकाश झोतात आलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो लाईट त्याच्यावर पडली तर प्रकाश झोतात आलेला आहे एक्सेट्रा. अशा प्रकारचे शब्द आपल्याला वापरले गेलेले असतात दैनंदिन आयुष्यामध्ये वर्तमानपत्राबाबत किंवा एखाद्या बातमीबाबत. आता आपण वाचतो ते वर्तमानपत्र, पण आपण ऐकतो ते न्यूज असतात ना. बातम्यांबद्दल ओव्हरऑल हे म्हटलेलं आहे. रीड द न्यूज आयटम्स. आता हे फार महत्त्वाचं आहे की रीड द न्यूज आयटम्स गिवन इन ABCD. आता आपल्याला इथं काही बातम्या दिलेल्या आहेत. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज. तुम्ही नक्कीच अशी वाक्य किंवा शब्द ऐकले असते की ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज म्हणजे तुटलेली बातमी आहे, नक्कीच असा अर्थ घेऊ नका. ब्रेकिंग न्यूज म्हणजे तुम्हाला थांबवणारी, तुम्ही विचार करायला लावणारी, 2 मिनटं ऐकणंच गरजेचं असलेली बातमी. शॉकिंग न्यूज, धक्कादायक बातमी, असं काहीतरी तुमच्यासाठी असेल. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. आपण दुसऱ्या कुठल्या प्रकारे त्या बातमीला, त्या तुकड्याला आपण विचारात घेऊ शकतो का? सजेस्ट सुटेबल ॲडजेक्टिव्स, आणि यासाठी तुम्ही
त्याला सूट होणारे मॅच होणारे ॲडजेक्टिव्ह सांगा, विशेषण सांगा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विशेषण हे नामांसाठी वापरतं. ॲडजेक्टिव्ह ऑलवेज यूज फॉर नाउन्स. So then forms groups of 4 or 5 and discuss the questions given with each piece of news. आणि प्रत्येक बातमी जी दिलेली आपल्याला थोडक्यात, तर त्या बातमीचे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवायचे. आता हे आपल्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचं आहे की आपण एखाद्या पॅरेग्राफवरचे क्वेश्चन आन्सर कशा प्रकारे लिहितो. तर हे आपण ट्रायल म्हणून घेऊया, प्रॅक्टिस म्हणून घेऊया. ते सगळे क्वेश्चन आन्सर सोडूयात, कारण इथे आपल्याला 4 न्यूज दिलेल्या आहेत आणि ह्या 4ही न्यूजच्या खाली भरपूर प्रश्न आहेत. आणि आता हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला एकूण एक इथे लिहायची आहेत, ह्याचा अभ्यास करायचा आहे. पण हे सगळं करायचं आपण एकाच व्हिडिओमध्ये नाही करणार आहोत. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ जो करणार त्याच्यामध्ये करूयात. पण त्याच्या आत याच्यासाठी वापरण्यात येणारे जे की ॲडजेक्टिव्ह आहे ते बघूयात. पण इथे बघू विथ द फिलिंग. विथ द फिलिंगचा अर्थ काय? इन अ वे दॅट शोज हाऊ दे फील अबाउट इट. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी काय वाटतं, अँग्री, हॅपी, आपल्याला भावना काय निर्माण होते त्याबद्दल अर्थ आहे. ऑथॉरिटीज म्हणजे पीपल हू आर इन कंट्रोल, म्हणजे जे वरती अधिकारी असतात, उच्चस्तरीय लोक असतात, ज्यांच्या हातात सत्ता असते. सो त्या लोकांबाबत वापरले. आय विटनेस म्हणजे अन आय विटनेस इज समवन हू हॅज सीन समथिंग विथ हिज हर ओन आईज. म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे असतात ते एखादी स्त्री असू शकते, पुरुष, कोणीही बघणारं. अकाउंट. अकाउंट म्हणजे काय? आपण म्हणतो माझंही अकाउंट आहे गुगलचं वगैरे, त्याचा अर्थ की रिपोर्ट किंवा स्टोरी असलेला अकाउंट. You may have heard phrases like breaking news, etc. What are the adjectives do people use for news? तर आपण ॲडजेक्टिव्ह बघूयात की काय काय प्रकारचे ॲडजेक्टिव्ह न्यूजसाठी वापरतात. ओके, ॲडजेक्टिव्ह तर ढिगाण आहेत, भरपूर ॲडजेक्टिव्ह जे की आपण न्यूज रिलेटेड वापरतो. जसं की सॅड न्यूज, अनप्लीजंट न्यूज, टेरिबल न्यूज, सडन न्यूज, लेटेस्ट न्यूज, गुड न्यूज, ऑफुल न्यूज म्हणजे अतिशय दुःखदायक न्यूज, प्लीजंट म्हणजे एकदम छान वाटणारी, शॉकिंग न्यूज, इल न्यूज, फ्रेश न्यूज, अनफेवरेबल न्यूज, अनएक्सपेक्टेड न्यूज, ट्रॅजिक न्यूज आणि वंडरफुल न्यूज असे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि भरपूर ॲडजेक्टिव्ह आहेत. तर अशा प्रकारे आता इथे आपण ह्या न्यूज ॲनालिसिसला व्यवस्थित शिकलेलो आहोत. जर तुम्हाला हे समजत काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ जो करू तर त्याच्या क्वेश्चन आन्सरवरती करूयात. आपण ह्या सगळ्या जे न्यूज आहेत ABCD याचे क्वेश्चन मी तुम्हाला सोडून दाखवेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.